हेलो गाइस एंड वेरी गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू द चैनल। नए वीडियो और नए व्लॉग में तुम्हारा स्वागत है। सो गेस व्हाट, आई एम ट्रैवलिंग टू माय नेटिव प्लेस। मेरे गांव जा रहा हूँ एंड आज मैं आप देख सकते हो अकेला ही जा रहा हूँ। ये मेरी सोलो ट्रिप रहेगी। सुबह सुबह मस्त कॉफी मैंने उठा ली है मैककैफे से, मैकडोनल्ड से। एंड अभी मुझे पेट्रोल भरवाना है और मुझे यहाँ से मुंबई से सफाला पोहोचणे के लिए मला हार्डली लागतील 1.5 ते 2 तास। पण एक नवीन रस्ता चालू झालाय जो ऑफिशियली नाही झालाय, पण एक शॉर्टकट आहे जर तुम्हाला सफाळ्याला जायचं असेल मुंबईकडून। सो एक विरारवरून रोड आहे, तिथून तुम्ही एक शॉर्टकट रोड जो मुंबई दिल्ली नवीन हायवे बनलाय तिथून मी आज जाणार आहे आणि तुम्हाला तो रस्ता दाखवणार कुठून जायचं, कुठून कनेक्टिव्हिटी आहे त्याची। तात्पुरती हे ऑफिशियली नाहीये पण लोक वापरतात, असं काही इलिगल नाहीये। त्याच्यानी अर्धा ते 45 मिनिट्स तुमचा वाचतो आणि 15 ते 20 किलोमीटर पण तुमचे वाचतात। सो लेट्स गो, तुम्हाला दाखवतो। आता मी आहे गोरेगावला आणि इथे मी आता लेफ्टला पेट्रोल भरणार आहे। पेट्रोल भरू आणि भेटू। गरमीमध्ये प्रेशर नेहमी कमीच ठेवायला पाहिजे कारण की हीट, रस्ते गरम झालेले असतात। सो त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली टायर प्रेशर 1 PSI ने वाढते सर्वांचं लॉंग रनमध्ये। सो जर तुमचं 35 असेल PSI तुम्ही ठेवत असेल तर नेहमी 34 नाही तर 33 पर्यंत मेंटेन करा। हवा भरते इकडे, मी आता सध्या 33 प्रेशर ठेवलं आणि इथे टायरचं रिपेअर होत आहे आणि हा आहे मेन हायवे। So let's move now. So yes guys, ऑलमोस्ट मी फाउंटेन क्रॉस केलेला आहे। आता ऑलमोस्ट वसईला पोहोचेल मी। हार्डली 20 to 18 किलोमीटर्सच्या पुढच्या 18 किलोमीटर्समध्येच तो ब्रिज येईल। तर मी तुम्हाला दाखवेल जसं विरार क्रॉस होईल, म्हणजे विरारला जायला जो लेफ्ट येतो तो क्रॉस झाल्यानंतरच तो जो सर्व्हिस रोड आहे तो पकडायचा असतो। जे नवीन हायवेवर आपण जाणार आहोत तो मी तुम्हाला दाखवणार आहे। 20 to 15 मिनिट्स लागतील अजून त्या ब्रिजवर पोहोचायला। तर तुम्हाला मी प्रॉपर रूट दाखवणार आहे, ती कुठून एंट्री घ्यायची सफाळ्याला पोहोचायला। सो हा जो प्रॉपर रूट आहे तो मी तुम्हाला विस्तारमध्ये दाखवतो। हा जो मी रेड मार्क केलाय हा ओल्ड हायवे होता जो वरई फाट्यावरून तुम्ही सफाळ्यासाठी जाता। पॉइंट आहे, इथून पुढून तुम्ही गेल्यानंतर सफाळे लागते। सो हा रेड पॅच तुम्हाला एवढं फिरून जावं लागायचं आधी, पण आता हे जे विरार पॉइंट आहे तिथून हा जो तुम्ही ग्रीन लाईन आता बघतील तो एक असा मोठा शॉर्टकट आहे जो वैतरणा नदी क्रॉस करून जाते। आधी वैतरणा नदी क्रॉस करून नाही जावं लागायचं, सो तुमचे किलोमीटर्स खूप वाचतात। पण त्याआधी गरमी एवढी भयंकर आहे, AC फुल लोवर आहे, 16 डिग्रीवर आहे, तरी पण वाफा मारतात। आय डोंट नो, AC तर गाडीचा प्रॉपर आहे, काही इश्यू नाहीये। एवढी गरमी आहे की AC पण काम नाही करत आहे, असं इश्यू झाले। मला लिंबू पाणी प्यायचं खूप इच्छा झाली, बघू पुढे काय मिळते का। नाहीतर त्या हायवेवर तर सध्या काहीच नाही, काम चालू आहे म्हणून काहीच नाही मिळणार। सो बघू वसईच्या आत, विरारच्या आत काय मिळालं तर बघू, नाही तर सरळ पोहोचू सफायला आणि मग तिथून बघू। आणि प्रांजलीने मला स्पेशल ऑर्डर दिले, येताना ताक घेऊन ये। सफाळ्याला ओमटी करून एक दुकान आहे, तिकडे ताक मस्त मिळते आणि आतापर्यंत मी जेवढं पण ताक पिलंय तर तिकडचा छास जो आहे तो सगळ्यात बेस्ट आहे। सो येस गाईज, मी ऑलमोस्ट विरारला पोहोचलो आहे। ऑलमोस्ट नाही, विरारला पोहोचला आहे। तुम्ही हा विरारचा फाटा बघू शकतात। सो विरारला झालं इथून खालून लेफ्टनी जातात सर्व्हिस रोडला। सो आता तो ब्रिज येणार आहे, हार्डली 4 to 5 किलोमीटर्स पुढे आहे। सो हा बघा, मी हा ब्रिज क्रॉस केला, लेफ्टला गेलं तर विरार येतं आणि हा ब्रिज मी चढलेलो आहे। सो गाईज, समोर तुम्ही बघू शकता हा जो ब्रिज आहे तोच तो ब्रिज आहे। सो आता आपल्याला एक्झिट येताना हा रोड इकडे निघतो आणि आता हा बघू शकता तुम्ही इथून निघतो आणि आपल्याला जाताना ह्या रोडने जाऊन असं युटर्न मारून जायचं। सो मी तुम्हाला दाखवतो। सो आता हा जो ब्रिज आहे इथून आपल्याला जायचं आहे सफाळ्याकडे आणि बहुतेक मला गाड्या दिसत आहेत की येतात जातात। सो पुढून मला इथून युटर्न मारायचं आहे। सो आपल्याला राईटनी जायचं आहे। सो मी आता लेफ्टला ठेवतो गाडी, सिग्नल ऑन केलाय लेफ्टचा। इथून काहीच युटर्न नाही, तुम्हाला ब्रिजच्या खाली जाऊन असं युटर्न मारून यायला लागणार। सो येस, हा तो रोड आहे।
सो आता मी लेफ्टला घेतलंय, खालून चाललोय आपण. हा जो रोड राईट आहे इथून मी युटर्न घेणार. सो गाईज युटर्न घेतल्यानंतर सरळ तुम्हाला परत यायचं रिटर्न, आणि हा जो ब्रिज आहे इथून आपल्याला राईटनी जायचं आहे. सो इथून लेफ्ट मारून हा कनेक्ट करायचा. सो मी तुम्हाला दाखवतो. सो आता इथून तुम्हाला जायचं आहे खालून. हा प्रॉपर रस्ता बनवला नाही आहे, पण रस्ता एकदम प्रॉपर स्ट्रेट नाही, थोडा कच्चा आहे, पण नो इश्यू. सो येस, इथून तुम्ही गेले तर याच दिशेने मी असं आलेलो होतो, तर मी पुढे युटर्न मारून इथून आलोय. सो आता इथून लेफ्ट मारून परत इथून असं कनेक्ट करणार या रोडला. इट्स व्हेरी इझी, काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही एक्झिट मारतात येताना तुमचा रोड असा डायरेक्ट त्या हायवेला कनेक्ट होणार. हा जो रोड दिसतोय समोर तो कनेक्ट होणार. सो हा एक टोल बोर्ड आहे, तो क्रॉस केला. एक इथे फक्त लेफ्टची लेन चालू केलेली आहे, बाकी सगळीकडे पोल टाकलेला आहे. जर तुम्हाला कोणती पण गाडी इकडे दिसली तर तुम्ही त्याला फॉलो करू शकतात, कारण की ती गाडी तिकडेच जाते. पण आता माझ्याकडे सध्या एक पण समोर पुढे गाडी नाही, हे येणारी गाडी आहे. सो मला माझाच वे बनवावा लागणार. सो हाच तो रस्ता आहे, तो सरळ जातो. आणि हा जो सरळ रस्ता तुम्हाला दिसतोय तो सरळ जातो नावाशेवा, म्हणजे अटल सेतूला कनेक्ट होतो. सो कनेक्टिव्हिटी फ्रॉम मुंबई टू दिल्ली ही कनेक्टिव्हिटी राहणार आहे. आणि हे बघा रस्ता थोडा कच्चा आहे. सो मी लास्ट टाइम आलेलो तेव्हा हा रोड एकदम हे झालेला, पण आता चांगला केलाय. आणि इथून हे जे क्रॉस केल्यानंतर इथून मेन हायवे चालू होणार. सो हा रोड आता चालू झालेला आहे, मुंबई दिल्ली हायवे. तुम्ही या हायवेवर आलेला आहात आणि तुम्ही बघू शकता 4 लेनचा हा रोड आहे, एकदम स्ट्रेट आणि स्मूथ रोड आहे. वेलकम टू दिल्ली वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे. आणि इथून दिल्ली आहे 1258 किलोमीटर, ठाणू आहे 68 किलोमीटर आणि पालघर ओनली 38 किलोमीटर. जर तुम्ही ओल्ड हायवेने गेले तर शिरसाट फाट्यावरून तुम्हाला पालघर जवळजवळ इकडे 38 अजून 10-15 किलोमीटर ॲड करा, म्हणजे जवळजवळ 38 प्लस 15 ऑलमोस्ट 50 किलोमीटर्स अप दाखवेल होईल म्हणजे. आणि हा हायवे मी पकडलेला आहे आणि मस्त एकदम स्मूथ रोड आहे. फक्त मला नीट हळू चालवायचं आहे, जास्त स्पीडमध्ये नाही, कारण की पुढे काही पण रस्त्याचं काम चालू असू शकते, काही पण असू शकते. सो आय नीड टू मेंटेन द स्पीड आणि पुढे लक्ष देत राहावं लागणार आहे. सो तुम्ही पण येतील तर ही काळजी जरूर घ्या. आणि रात्रीच्या वेळेस लाईट्स वगैरे काहीच नाही इकडे, तर थोडं अजून सतर्क अलर्ट होऊन गाडी इकडे चालवावं लागणार. आणि हा रोड बघा, आणि हाच रोड समोरून वैतरणा नदी क्रॉस करणार. जर तुम्ही हा रोड सर्च करत असतील गुगल मॅपवर तर हा तुम्हाला मिळणार नाही. हा ऑफिशियली क्लोज्ड आहे, अजून ओपनिंग झालेली नाहीये. सो त्यासाठी मी तुम्हाला एक कोड देतो, बारकोड देतो, जो बनवलेला आहे रोड, तो त्याची तुम्हाला गायडन्स मिळण्यासाठी हा रोड तुम्हाला दिसेल. सो QR मी आहे वरती, तो स्कॅन करा आणि बघा. वैतरणा नदी क्रॉस करतोय, हाच एक मोठा पार्ट आहे. तो आता विरारवरून जेटी पण चालू झालेले आहेत, पण जेटीसाठी थांबावं लागते 10-15 मिनटं जास्त, आणि पोचायला पण अजून म्हणजे अर्धा तास लागतातच पोचायला. पण हा जो वे आहे हायवे कनेक्टिव्हिटी, ज्यांना जेटीनी नाही, जेटीचे ऑलमोस्ट 150 रुपये आहेत आणि पर पर्सन 30 का 40 रुपीज 50 रुपीज आहे.
सो गाईज इथपर्यंतच एंड आहे. ह्याच्या पुढे गाडी नाही जात. सफाळ्याच्या पुढे नवाघर फाटा आहे हा. आणि मी हार्डली 10 to 15 मिनिट्समध्ये शिरसाट फाटा टू नवाघरमध्ये पोचलो आहे. आणि इथून मी आता, हा थोडा कच्चा रोड आहे तुम्ही बघू शकता. काही लोकांना रात्रीच्या वेळेस नाही समजणार हा रोड. आणि इथे बघा तो पूर्ण कन्स्ट्रक्शन साईट आहे हे. आणि मोठे मोठे ट्रक्स येतात, तर थोडं तुम्हाला थांबावं लागेल. पण मला इथून शिरसाट फाटा जिथून मी हा ब्रिज कनेक्ट केला आणि आता पोहोचलो, ते मला फक्त आणि फक्त 7 ते 8 किलोमीटरचाच हा पॅच आहे. इकडे जे लोक राहतात, जे सफाळ्याचे मेन लोक आहेत, त्यांना विरारला जाण्यासाठी हा खूप म्हणजे खूप मोठा शॉर्टकट आहे. जर सफाळा स्टेशन टू तुम्हाला विरार पोहोचायचं असतं ना, ओल्ड हायवेने तुम्हाला जवळजवळ 1 तास लागतो, तो हा तुम्हाला फक्त 20 मिनिटात पोहोचवतो. सो हा रोड आता मी इथून लेफ्ट घेणार. हा पॅच मी ओपन केला आणि सरळ 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 जाऊन तुम्ही नवाघरला पोहोचणार. नवाघर टू सफाळा स्टेशन आहे 20 to 25 मिनिट्स. आणि तिथून सफाळा स्टेशन टू माझं गाव आहे अर्धा तास. सो मला अजून 40 to 50 मिनिट्स लागतील मॅक्स टू मॅक्स पोहोचायला. सो दिस इज सो इझी. तुम्ही व्लॉग तर बघितलाच असेल, पूर्ण व्हिडिओ बघितलाच असेल, पण तुम्हाला अजून चांगल्यापणे तुम्हाला हा रस्ता समजण्यासाठी मी तुम्हाला QR जो पाठवला होता तो तुम्ही जरूर नक्की बघा. खूप इझी होईल तुम्हाला. तो मॅप गाईड जरूर करेल. असंच तुम्हाला सरळ जायचं आहे आणि इथे तुम्हाला हे LNTचे क्रेन्स दिसतील, तिथूनच तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. इफ तुम्हाला सफाळवरून विरारला यायचं आहे, सो इट इज द इझी वे की तुम्हाला हे जे क्रेन्स दिसतात तिथून तुम्हाला राईट मारायचं. सो मी तुम्हाला दाखवते. हा व्हिडिओ चालूच ठेवतो मी. नाही तर इझी वे. आता तुमचा मॅप चालू होणार. सो तुम्ही आता ज्या लोकेशनमध्ये आहेत तिथून तुम्ही सफाळा स्टेशन जिथे पण तुम्हाला जायचं आहे ते ऑन करू शकतात, तर तुम्हाला मॅप गाईड करायला चालू करेल. हे बघा मॅपमध्ये हा रोड काहीच नाही दाखवत आहे, काहीच नाही. तो तुम्ही लॉस्ट होतील. सो बेटर लॉस्ट नाही होत. तो QR जो पाठवला तो ऑन करून ठेवा दुसऱ्याच्या फोनमधून, नाही तर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आणि GPS तर ऑटोमॅटिकली तुमचं ट्रॅक होणारच, तर तुम्ही तिथून ते बघून तुम्ही येऊ शकता. सो हा आहे फाटा तो. आणि इथे तुम्हाला LNTचे क्रेन्स वगैरे सगळे दिसतील. सो इथून तुम्ही सफाळ्यावरून येताना तुम्हाला इथून आतमध्ये यायचं, म्हणजे राईट येताना राईट आणि जाताना हा. आता मॅप चालू केलेला आहे आणि इथून मला आता एस्टिमेट घरी पोहोचायचा टाइम दाखवतो 12:54. ह्याच्या आधी मी जो ओल्ड हायवेवरून जो रूट चालू केलेला ते मला दाखवत होता जवळजवळ 1:45 ते 1:30 वाजता मी पोहोचला. सो माझा अर्धा ते 40 मिनिटं वाचला आहे आणि प्लस टोल पण वाचला आहे मेन गोष्ट. सो इकडे खानिवडा टोल लागतो ओल्डवर, इथे टोल वगैरे नाही सध्या नाही आहे. ज्या चालू होईल त्या टोल वगैरे लागायला चालू होईल. तो आता आयडियाने टोल किती असेल, कमीच असेल, मिनिमलच असेल, जास्त नसेल. ज्यांना सफाळ्यापर्यंत जायचं त्यांना कमीच असेल, जास्त नाही लागणार. घेतलेली आहे, खूप जास्त जाड आहे टेस्टला. आणि इकडे लस्सी वगैरे पण छान मिळते. आणि सकाळ सकाळ 5-6 वाजता गर्दी खूप इकडे असते. आणि मी 5 लिटर लस्सी छास घेतलेली आहे, सॉरी. व्हेरी नाईस. आणि मी गाडी अशीच पार्क केलं, मला फटाफट धावावं लागेल. भाई हो गया. सो गाईज इकडे गाडी नुसती पार्क केली तर इकडे फाईन लागते. पण आज लकीली दुपारचा वेळ म्हणून ट्रॅफिकचा इश्यू नाही. सो काही इश्यू नाही. आणि पैसे बघू शकता 5 लिटर लस्सी घेतलेली आहे. प्रांजलीची मजा आहे. जरी व्हिडिओ बघेल ना, आय गेस त्याच्या आधीच तिला लस्सी मिळून जाईल. सो तिचा व्हिडिओ बघायचा काही प्रश्न नाही आहे. पण जर बाय चान्स
तिने माझं एडिट करायच्या आधी व्हिडिओ बघितला, व्लॉग एडिट करताना मी बी बघितला, सो ती खूप खुश आहे. सो हे आहे सफाळा स्टेशन. लेफ्टला गेलं तर सफाळा स्टेशन आहे आणि इथे समोर ओमटी करून आहे, इथून मी छास घेतला आणि सरळ सरळ रस्ता आपला आहे गावाकडे. आणि मला पोचायला लागतील ऑलमोस्ट 20 to 25 मिनिट्स. छास पिल्याने बरं वाटलं मला खरोखर. थंडावा असं जो आला आतमध्ये, मजा आली. काहीच मी गावाला पोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता गरमी खूप जास्त चिक्कार आहे. आणि हे आहे माझं घर इकडे आणि हे आमचं जुनं घर होतं. सो हे आठवडा आता इथे कोण राहत नाही. हे आहे समोर केळीची वाडी बाग. सो केळीची बाग असल्यामुळे घरात थंडावा असा येतो, म्हणजे असं प्रॉपर अशी हीट नाही लागत, जास्त गरम नाही होत. आणि चला आता मी निघतोय लवकरात लवकर. आणि पप्पांना पण लवकर, पप्पा आता माझ्यासोबत येणार आहे. आणि इथे एक गोष्ट, इकडे समोर तळं आहे आणि कोटंबी आहे, जिथे असं छोटंसं असं रेक्टँग्युलर पूल आहे जिथे आम्ही लहानपणी खूप आंघोळ करायचो. आणि हा आमचा जुना गोठा. इकडे आता गाई चरायला सोडलाय, सो तिथे चरतात. सो संध्याकाळी त्यांना घेऊन येतात काका. आणि इथे मस्त असे जांभळं आहेत. सध्या आम्ही लास्ट टाईम आलेलो तेव्हा खूप खाल्ली. हां पप्पा, हां. सो इथे बघू शकता जाम आहेत हे. सो आता हे छोटे बेबी जाम आहेत आणि पण टेस्टला हे खूप जास्त गोड आहेत. मी तोडत नाही कारण की लहान आहे, ते पिकले नाहीत. सगळे लहानच आहेत. कुठे? हां हे बघा, हे मोठे आहे तिकडे. हे मी तोडतो, हे मी तोडतो. आणि ॲक्च्युली टेस्टला खूप जास्त गोड आहे. माझी कुठे काढतो तुम्ही? येतं खूप गोड आहे. तांदूळला पाहिजे होते पण नाही आहे तेवढे, कवळे सगळं. दहा 15 पण नाही, सगळे लहानच. आता जस्ट काढून झाले तर आता रिपीट होतं ते परत. सेकंड आले ना, म्हणजे सीझनल आहे पण त्या सीझनला 2दा येतात. पण ते गरमीतच येतात ना, गरमीतच येतात. खूप असं भरलेलं आहे झाड. लास्ट टाइम आम्ही आलेलो खालीच आहे हाताला. आंघोळ केली आणि परत पप्पा घामाघूम झाले. आंघोळ करायला काही अर्थ नाही, पण ठीक आहे, गरमीच एवढी आहे. सगळे पावसाळ्याची वाट बघतात, आय नो. पण हे खाऊन खूप असं बरं वाटतं. हायड्रेशन देते तुम्हाला. सो गाईज आम्ही इथे फाउंटनच्या इकडे आहेत आणि इकडे रोज दुपारी हा टायगर प्रॉन्सवाला बसतो, लॉबस्टरवाला. बघू शकता 500 रुपीज किलो, कोणती पण घ्या. आणि साईज आहे सगळ्यांची. ही घ्यायचे मोठी. मला मिक्स मिळेल का? 1 टक्का सेम जाता, फुल किलो आप 1000ची. हे किती 1 किलोची आहे? ह्याच्यात किलोमध्ये 6 येतील, ह्याच्यात 12 ते 12 येणार आणि ह्याच्यात 4. आपको वो नहीं दूंगा ना, हेच घे, फ्रेश पाहिजे, नेहमी खाणार आहे. अभी अच्छा दूंगा बाकी नेक्स्ट टाइम वापस आप लो हमारे. छोटे आहेत पण हे जरा फ्रेश. हम डेली आते, हमारा गाव इधर ही है. एवरीडे भाई, साल का 12 महीना. आपका कुछ टाइमिंग रहेगा ना? 2 से 7.5. 2 से 7.5. 7.5. ओके. ऑल बम्बई डिलीवर भी होता है. ओके. कोटा चार्ज आपका, ऑल बम्बई. ये रेट आपको पूरी बम्बई बोलूँगा, पूरी बम्बई में कहीं नहीं मिलना. आप चैलेंज के साथ में, चैलेंज के साथ में. हमारे यहाँ से बड़े होटल वाले भी सब लेके आते, मच्छी मार्केट वाले भी लेके आते. आपका नाम? बैतुल्ला. 2 से 7.5 एवरीडे. सो गाइस इधर आओगे तो उनसे मिलना. आम्ही हे साफ करून घेतो आणि 500 रुपयाला जवळजवळ 7 ते 8 पीस आलेले आहेत. पूरे भरे हुए रहेंगे आणि पूर्ण भरले रहेंगे. ये नांगे में भी पूरा मांस है. हां
देखो पूर्ण मास भरलेला आहे. उतना मोठा मास दिखेगा. सो गाईज मोठी लॉबस्टर घेतलेली आहे, मस्त आहे. जवळजवळ 7 ते 8 पीस आल्यात आणि एवढी मोठी आहे जाड. आणि 500 रुपये किलो. बार्गेनिंग करायची गरज नाही, एवढी स्वस्त होते. सो बाबा कशी आहे, कशी म्हणजे 500 रुपयाला. आणि हा डेली असतो, 6 वर्षापासून आहे. आणि आम्ही रोज बघायचो इकडे मिळते पण कधी घेतली नाही, तर फर्स्ट टाइम घेतली आहे. सो बघूया कशी टेस्ट आहे याची. ही ॲक्च्युली आय गेस ही पाळलेली आहे, म्हणजे फार्मिंगवाली आहे ना, समुद्रातली नाही, फार्मिंगवाली. सो ह्याची पण टेस्ट वेगळी असते. सो चला निघूया आता. आम्ही ऑलमोस्ट दहिसरला पोचलो आहे, टोल नाका क्रॉस होऊ आणि निघूया. चहाच आहे पप्पाचं, बाटली होती पाण्याची. हां खाली आहे. ठीक आहे चला निघूया चहाच्या खाली. सो फायनली गाईज घरी मी पोचलेलो आहे मुंबईला. अँड इट वॉज अ व्हेरी शॉर्ट राईड आणि खूप मजा आली. आणि येताना पण आम्ही विरारवरूनच आलो आणि मी कॅल्क्युलेट केलं तर 8 मिनिटात विरार टू शिरसाट फाटा, सफाळा नवाघर टू शिरसाट फाटा 8 मिनिटात 8 किलोमीटर आम्ही कव्हर केलं. आणि जवळजवळ 30 to 45 मिनिट्स तुमचे वाचून जातात तिकडून. आणि इट इज अ व्हेरी गुड रोड. आणि असं आता गाव माझं जवळ वाटायला लागलं मला, नेटिव्ह प्लेस माझं. सो दॅट्स अ व्हेरी गुड थिंग अँड अ थम्सअप फॉर द गव्हर्नमेंट जे जो हा हायवे बनवला आहे खूप विचार करून. अँड दॅट्स इट फॉर टुडे गाईज. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करून जा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. दिस इज युअर मानस पाटील सायनिंग आउट.